नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण अभ्यासलं, त्याचं नाव होतं फायनल अकाउंट. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्यानंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. त्यानंतर चौथं प्रकरण अभ्यासलं रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. आणि पाचवं प्रकरण आहे डेथ ऑफ पार्टनर. ते आपण नंतर अभ्यासणार आहोत कारण ते ऑरलाच विचारलं जाणार आहे. नंतर आपण सहावं प्रकरण सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करणे म्हणजे या ठिकाणी कंप्लीट क्लोज डाऊन बिझनेस किंवा ब्रेकअप बिझनेस. सर्व असेट विकायचे आहेत, सेल करायचे आहेत, रिअलाइज करायचे आहेत आणि लॅबिलिटी पेड करायच्या आहेत. या सहाव्या प्रकरणामध्ये महत्त्वाचं पहिलं अकाउंट तुमचं आहे रिअलायझेशन अकाउंट, सेकंड आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आहे तुमचं कॅश किंवा बँक अकाउंट. तर हे तीन अकाउंट लेजर अकाउंट तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत. आणि हा प्रॉब्लेम जवळपास पाचवा प्रॉब्लेम डिझॉल्युशनचा आहे, टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी एक्झरसाईजमधला टेक्स्टबुकमधलाच आपण प्रॉब्लेम घेत आहोत. सुरुवातीला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी महत्त्वाच्या 2-3 गोष्टी लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे 1-7-8 ओळीचं. ते बॅलन्स शीट पूर्णपणे ट्रान्सफर करून घ्यायचं, पोस्टिंग करून घ्यायचं. त्यानंतर खाली एक 5-6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ॲडजस्टमेंटसुद्धा तुम्ही बॅलन्स शीट ट्रान्सफर झाल्यानंतर त्या सॉल्व करायच्या आहेत. अशा प्रकारे हा डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या अतिशय सोपा आहे, तुम्ही इझी करू शकताय. आणि हा 10 पैकी 10 मार्क्स मिळवून देणारा हा तसा एकदम सोपा प्रॉब्लेम या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट, जर लेजर अकाउंट आपल्याला तयार करायला लावले तर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. परंतु जर जर्नल एंट्री सांगितल्या तर विद्यार्थी मित्रांनो जर्नल एंट्रीच करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रिपेअर आणि किंवा पास जर्नल एंट्री म्हटलं की जर्नल एंट्री करा, प्रिपेअर लेजर अकाउंट म्हटलं की लेजर अकाउंट तयार करा. अशा पद्धतीने हा पाचवा प्रॉब्लेम आज आपण या ठिकाणी बघणार आहोत, सॉल्व करणार आहोत. चला तर मग या ठिकाणी हा पाचवा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. सुरुवातीला मी या ठिकाणी पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला बघा डिझॉल्युशनमध्ये प्रिपेअर महत्त्वाचं बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे. प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते तयार करून आपण घेतलेलं आहे. त्यानंतर खाली व्यवस्थितरित्या आपण ते आखून घेतलेलं आहे इनर आउटर कॉलम. आता हा सुरुवातीला प्रॉब्लेम बघा, या ठिकाणी मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, सर्वांनी लक्ष द्या. बघा सुरुवातीला द बॅलन्स शीट ऑफ सुनील अँड अनिल. सुनील आणि अनिल पार्टनर दिलेले आहेत. हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 3:2. म्हणजे 3:2 म्हणजे 3 अधिक 2 5, 3/5, 2/5 अशा पद्धतीने 3:2 रेशो त्यांनी दिलेला आहे. म्हणजे 3 + 2 5, 3/5, 2/5 वॉज ॲज फॉलोज खालील पद्धतीने दिलेलं आहे. बघा आता बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे त्यांनी ॲज ऑन 31 डिसेंबर 2019 डिसेंबर दिलेले आहे क्लोजिंगची डेट. आता लॅबिलिटी साईडला बघा सुरुवातीला कॅपिटल सुनील 2,30,000, अनिल 1,50,000. म्हणजे सुनील आणि अनिलचं कॅपिटल त्यांच्या क्रेडिटला बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचं आहे. पार्टनर कॅपिटल क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,30,000, 1,50,000 अशा पद्धतीने बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचा आहे. त्यानंतर रिझर्व फंड 30,000. हे रिझर्व फंडसुद्धा आपण
पार्टनरच्या क्रेडिटला या ठिकाणी दोन्ही पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटायचं आहे. म्हणजे 30,000 पार्टनरला या ठिकाणी 3/2 म्हणजे 30,000 भागिले 6 तर या ठिकाणी भागिले 5 तर 6,000 भागाकार येतोय, लक्षात घ्या. 5 30 6,000 भागाकार आला म्हणजे 6,000 गुणिले 3 साहित्रिक 18,000 सुनीलला रिझर्व्ह फंड येईल. 6 दुने 12,000 अनिलला रिझर्व्ह फंड येईल. 18 आणि 12 रिझर्व्ह फंड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करून येतोय. बघा या ठिकाणी ते दोन्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला बघा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन सुनीलला 2,30,000 अनिलला 1,50,000 ते शून्य खाली आलेत, लक्षात घ्या. 2,30,000 1,50,000. त्यानंतर रिझर्व्ह फंड बघा 18,000 सुनीलला अनिलला 12,000 म्हणजे कॅपिटलचा बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. रिझर्व्ह फंड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता पुढं बघू या ठिकाणी लायबिलिटी साईडचे राहिलेले पॉईंट आपण या ठिकाणी बघू. बघा बँक ओव्हरड्राफ्ट 20,000 आणि क्रेडिटर 25,000 या थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत. तिराईत व्यक्तीचं देणं आहे, त्यामुळं बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला पाठवा मूळ किमतीने. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय सनरी लायबिलिटी इतर देण्यामध्ये या ठिकाणी त्या दाखवायच्या आहेत. बघा या ठिकाणी रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर तुम्ही बघितलं तर बाय सनरी लायबिलिटी त्यामध्ये क्रेडिटर 25,000 बँक ओव्हरड्राफ्ट 20,000 25 अधिक 20 बाहेर 45. तुम्ही डायरेक्ट आउटरला घेतले 25 आणि 20 तरी बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हे क्रेडिटर आणि बिल्स पेबल बँक ओव्हरड्राफ्ट आपण रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेलं आहे. आता लायबिलिटी साईडचे सगळे पॉईंट या ठिकाणी आपण सॉल्व केलेले आहेत. परत एकदा ऐका. पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स ब्रॉट डाऊन करा त्यांच्या क्रेडिटला. रिझर्व्ह फंड पार्टनरला रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करा आणि मग लायबिलिटीची टोटल येते तुमची 4,55,000. 4,55,000. आता असेट साईड या ठिकाणी आपण ट्रान्सफर करू. सुरुवातीला बघा असेट साईडला मोटार कार 75,000 फर्निचर 50,000 हे दोन्ही पण रिलायझेशनच्या डेबिटला पाठवा मूळ किमतीने. त्यानंतर सनरी डेटरची आतली किंमत 1,12,500 हे डेटरचे रिलायझेशनच्या डेबिटलाच पाठवा 1,12,500 आणि लेस RDD दिले 12,500 500 खाली लिहिले, लक्षात घ्या. लेस RDD 12,500 दिले. हे 12,500 आपण तरतूद म्हणून रिलायझेशनच्या क्रेडिटला पाठवायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला 1,12,500 हे रिलायझेशनच्या डेबिटला पाठवा. नंतर 12,500 RDDचे रिलायझेशनच्या क्रेडिटला पाठवा. ही 1,00,000 किंमत विचारात घेऊ नका. डेटरवरची इनरच्याच अमाऊंट विचारात घ्या, आउटरची विचारात घेऊ नका. ती तरतूद केलेली आहे. म्हणून सनरी डेटर रिलायझेशनच्या डेबिटला 1,12,500 RDD 12,500 रिलायझेशनच्या क्रेडिटला पाठवा. त्यानंतर स्टॉक आहे बघा 2,25,000 हा स्टॉक रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहा. अशा प्रकारे मोटार कारपासून स्टॉकपर्यंत रिलायझेशनच्या डेबिटला मूळ किमतीने बुक व्हॅल्यूने सर्व असेट रिलायझेशनच्या डेबिटला पाठवा सनरी असेट म्हणून. बघा या ठिकाणी रिलायझेशन अकाउंट जर तुम्ही बघितलं तर व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. सुरुवातीला बघा डेबिट साईडला सनरी असेट मोटार कार 75,000 इनाला घेतलेली, फर्निचर 50,000, डेटर 1,12,500 आतली किंमत घेतली डेटरची, स्टॉक 2,25,000. अशा पद्धतीने आउटरला टोटल आली 4,62,500. किंवा तुम्ही डायरेक्ट आउटरला घेतले तरी बरोबर आहे.
म्हणजे सर्व असेट मूळ किमतीने रियलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्या आहेत आणि त्या आपण केलेल्या आहेत. आता पुढं या ठिकाणी असेट साईडचं तिथंच लक्षात घ्या, डेटर 1,12,500 घेतलं आणि RDD बघा क्रेडिट साईडला 12,500 आपण ट्रान्सफर केलेलं आहे. म्हणजे डेटरची आउटरची किंमत 1,00,000 विचारात घ्यायची नाही. अशा पद्धतीने हे सर्व असेट रियलायझेशनच्या डेबिटला आणि RDD रियलायझेशनच्या क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर केलेलं आहे. आता या ठिकाणी असेटचा शेवटचा पॉईंट या ठिकाणी कॅश बॅलन्स आहे 5,000 रुपये. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, म्हणजे कॅशचा बॅलन्स या ठिकाणी ब्रॉड डाऊन करा कॅशच्या डेबिटला. अशा पद्धतीने सर्व असेट रियलायझेशनच्या डेबिट साईडला आणि कॅशचा बॅलन्स कॅशच्या डेबिटला आणि मग असेटची टोटल येते तुमची 4,55,000. तर या पद्धतीने आपण बॅलन्स शीट अगोदर ट्रान्सफर केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी कॅशचा बॅलन्स बघा, कॅशच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 5,000 रुपये आपण पाठवलेला आहे. म्हणजे कॅशचा बॅलन्स कॅशच्या डेबिटला ब्रॉड डाऊन केलेला आहे. आता या ठिकाणी बॅलन्स शीट झाल्यानंतर ॲडजस्टमेंट म्हणजे 4,55,000ला 4,55,000 असेट लायबिलिटी टॅली होती. आता खाली ॲडजस्टमेंट बघा, व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे डिझॉल्युशनमध्ये सुरुवातीला बॅलन्स शीट ट्रान्सफर करा, नंतर ॲडजस्टमेंट सॉल्व करा. द फर्म वॉज डिझॉल्व ऑन 31 डिसेंबर 2019. 31 डिसेंबर 2019ला फर्म डिझॉल्व झाली आहे, क्लोज केली आहे, व्यवसाय बंद केलेला आहे. मग खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहे ते लक्षात घ्या. द असेट रिअलाइज्ड ॲज अंडर, असेट विकून खालील पद्धतीने या ठिकाणी त्याची अमाऊंट विचारात घ्यायची आहे. बघा सुरुवातीला या ठिकाणी स्टॉक 2,00,000, डेटर 90,000 आणि गुडविल 25,000 या तिन्ही असेट विकलेले आहेत. तर याचा इफेक्ट आहे का, पहिल्यांदा असेट रियलायझेशनच्या डेबिटला पाठवल्या, विकल्यानंतर क्रेडिटला घ्यायच्यात. म्हणजे या ठिकाणी स्टॉक, डेटर, गुडविल विकलंय. मग याचा इफेक्ट आहे का, रियलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश. पहिला इफेक्ट रियलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश कंसात असेट रियलाइज आणि दुसरा इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू रियलायझेशन अकाउंट कंसात असेट रियलाइज. इथं गुडविल डायरेक्ट आपल्याला दिलेलं आहे. ओल्ड बॅलन्स शीटला गुडविल दिलेलं नाही, परंतु गुडविल आपण विकून या ठिकाणी आपल्याला पैसे मिळाले. त्यामुळं बाय कॅश आणि कॅशच्या डेबिटला टू रियलायझेशन हे विचारात घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याचं पोस्टिंग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की रियलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट स्टॉक 2,00,000, डेटर्स 90,000, गुडविल 25,000. अशा पद्धतीने त्या आउटर इनरला अमाऊंट घेऊन मग आउटरला टोटल आलेली बघा 3,15,000. म्हणजे स्टॉक 2,00,000, त्यानंतर डेटर्स 90,000 आणि गुडविल 25,000. बाय कॅश म्हणून आउटरला रक्कम आली 3,15,000. म्हणजे अशा पद्धतीने आपण या असेट विकलेले आहेत. स्टॉक बघा 2,00,000, डेटर्स 90,000, गुडविल या ठिकाणी असेटला दिलं नव्हतं परंतु ते विकलेलं आहे. लक्षात घ्या, ते विकलेलं आहे त्याची डायरेक्ट एंट्री करा. म्हणजे टोटल 3,15,000 बाय कॅश म्हणून एंट्री केलेली आहे. आता दुसरा इफेक्ट कॅशच्या डेबिट साईडला बघा, टू रियलायझेशन अकाउंट असेट रियलाइज 3,15,000. म्हणजे कॅशच्या डेबिटला 3,15,000 आलं. असेट विकल्या की रियलायझेशनच्या क्रेडिटला आणि कॅशच्या डेबिटला. ही दरवेळी येणारी ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. आता दुसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा, पहिली आपण बघितली असेट रियलाइज केल्या होत्या, म्हणजे असेट विकल्या रियलायझेशनच्या क्रेडिटला, कॅशच्या डेबिटला. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा, सुनील ॲग्रीड टू टेक ओव्हर द मोटार कार फॉर ₹70,000. म्हणजे सुनील पार्टनरने मोटार कार टेकन ओव्हर केली आहे, स्वतःसाठी वापरले आहे. या ठिकाणी स्वतःच टेकन विथड्रॉन केलेले आहे. म्हणजे सुनीलने मोटार कार
या ठिकाणी घेतलेली आहे. त्याची एंट्री बघा. सुरुवातीला मोटार कार रियलायझेशनच्या डेबिटला पाठवली होती आपण. आता पार्टनरने टेकन ओव्हर केली, म्हणजे फर्स्ट इफेक्ट रियलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुनील कॅपिटल कंसात मोटार कार टेकन आणि सुनीलच्या डेबिटला टू रियलायझेशन अकाउंट मोटार कार टेकन. म्हणजे पार्टनरने असेट नेली की फर्स्ट इफेक्ट रियलायझेशनच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट पार्टनरच्या डेबिट साईडला. बघा या ठिकाणी रियलायझेशन अकाउंट दुसरं एक ह्याच्यात बसत नाही, त्यामुळं खाली घेतलेले सेम तेच अकाउंट आहे, लक्षात घ्या. रियलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुनील कॅपिटल कंसात मोटार कार टेकन 70,000 आणि सुनीलच्या डेबिटला टू रियलायझेशन अकाउंट 70,000. बघा सुनीलच्या डेबिटला टू रियलायझेशन अकाउंट 70,000 सुनीलच्या कॉलमला, म्हणजे सुनील पार्टनरने मोटार कार टेकन ओव्हर केलेली आहे म्हणून. आता अनिलने बघू पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे ते लक्षात येईल. म्हणजे पहिली झाली आपण आज सेट विकल्या, दुसरी सुनीलने मोटार कार नेलेली आहे. आता सेम तशीच अनिल पार्टनरने लक्षात घ्या. अनिल ॲग्री टू टेकन ओव्हर द फर्निचर फॉर ₹60,000. सेम इफेक्ट आहे. अनिल पार्टनरने 60,000 रुपयाची फर्निचर टेकन ओव्हर केलेली आहे, संस्था बंद झालेली आहे म्हणून. मग फर्निचर सुरुवातीला रियलायझेशनच्या डेबिटला लिहिलं होतं, आता टेकन ओव्हर केलं आहे म्हटल्यानंतर रियलायझेशनच्या क्रेडिटला फर्स्ट इफेक्ट बाय अनिल कॅपिटल, रियलायझेशनच्या क्रेडिटला बाय अनिल कॅपिटल 60,000 रुपये आणि अनिलच्या डेबिटला टू रियलायझेशन अकाउंट अनिलच्या कॉलमला 60,000 रुपये. अशा पद्धतीने असेट टेकन ओव्हर केले असेल तर त्या पद्धतीने इफेक्ट या ठिकाणी बघा. दुसरं रियलायझेशन अकाउंटमध्ये खालच्या लक्षात येईल तुमच्या रियलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय अनिल कॅपिटल कंसात फर्निचर टेकन 60,000 रुपये आणि अनिलच्या डेबिटला टू रियलायझेशन फर्निचर टेकन. बघा पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन अकाउंट अनिलच्या कॉलमला 60,000 रुपये, सुनीलचे 70,000 मोटार कारचे, अनिलचे 60,000 रुपये फर्निचरचे. अशा प्रकारे आपण मोटार कार या ठिकाणी घेतली तर सुनीलच्या डेबिटला घेतलं, अनिलने फर्निचर घेतलं तर अनिलच्या डेबिटला टू रियलायझेशन अकाउंट म्हणून पोस्टिंग केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही तिसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघितली. आता चौथी महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा. द डिझॉल्युशन एक्सपेन्सेस ₹10,000, म्हणजे डिझॉल्युशनचा संस्था बंद करण्यासाठीचा आलेला खर्च 10,000 रुपये आहे. हा खर्च पहिला इफेक्ट रियलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट कंसात एक्सपेन्सेस आणि सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट कंसात एक्सपेन्सेस 10,000 रुपये. म्हणजे 10,000ची एंट्री लक्षात घ्या. रियलायझेशनच्या डेबिटला कॅश आणि कॅशच्या क्रेडिटला बाय रियलायझेशन ही दरवेळी येणारी ॲडजस्टमेंट आहे. बघायचं पहिल्या ह्याच्यात नाही, दुसऱ्या रियलायझेशन अकाउंटला पण ती एंट्री केलेली लक्षात घ्या खालच्या. म्हणजे रियलायझेशन अकाउंटच्या डेबिटला बघा इथं खाली दिसतंय टू कॅश अकाउंट रियलायझेशन एक्सपेन्सेस 10,000 रुपये आणि हेच 10,000 रुपये कॅशच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय रियलायझेशन अकाउंट या ठिकाणी 10,000 रुपये एक्सपेंडिचर. म्हणजे रियलायझेशनच्या डेबिटला बघितलं आणि आता कॅशच्या क्रेडिटला बघा या ठिकाणी लक्षात येईल बाय रियलायझेशन अकाउंट कंसात एक्सपेन्सेस 10,000 रुपये, कॅश गेली त्या खर्चासाठी त्यामुळं कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि रियलायझेशनच्या डेबिटला कॅशच्या क्रेडिटला. अशा पद्धतीने आपण एक्सपेंडिचरची एंट्री केलेली आहे. डिझॉल्युशन किंवा हा एक्सपेंडिचर पेड केलेला आहे. आता पुढची पाचवी महत्त्वाची ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. द क्रेडिटर वेअर पेड ₹22,500. म्हणजे आपल्याला क्रेडिटर पेड करायला सांगितलेलं आहे. आपण सुरुवातीला क्रेडिटर रियलायझेशनच्या क्रेडिटला लिहिलं होतं. आता पेड करायचे म्हटल्यानंतर रियलायझेशनच्या डेबिटला टू कॅश कंसात क्रेडिटर पेड 22,500. म्हणजे रियलायझेशनच्या डेबिटला कॅश
आणि कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 22,500 22,500. परंतु अजून एक लॅबिलिटी आपल्याला इथं पेड करायची आहे, ती सांगितलेली नाही, परंतु ती पेडच करायची संस्था आपण बंद करतोय. ती लॅबिलिटी कोणती? तर बँक ओव्हरड्राफ्ट. जे लॅबिलिटी साईडला दिसते बँकेचं कर्ज अधिक खर्च सवलत. बँक ओव्हरड्राफ्ट पण आपण रीपेमेंट करून टाकायचं आहे, सांगू अगर न सांगू. मग क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट दोन्ही पेड करा. बघा ते पण पेड केलेलं तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला खाली लक्षात येईल. रिअलायझेशनच्या अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट क्रेडिटर बघा 22,500 आणि बँक ओव्हरड्राफ्टचं काहीच सांगितलं नाही 20,000, तरी ते पेड करायचं, कारण संस्था आपण बंद करतोय. तिराईत व्यक्तीचं देणं देऊन टाकायचं. ॲसेट विकल्या की लॅबिलिटी पेडच करायच्या, लक्षात घ्या. मग हे 22,500 प्लस 20,000 टोटल आहे आउटर कॉलमला 42,500. तुम्ही डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं तरी बरोबर आहे. म्हणजे क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट या ठिकाणी रीपेमेंट करून टाकायचं आहे. आता रिअलायझेशनच्या डेबिटला कॅश, मग कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 42,500. अशा पद्धतीने बघा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट 42,500. म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला कॅश आणि कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटर बँक ओव्हरड्राफ्ट रीपेमेंट. अशा पद्धतीने आपण हे क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट पेड ऑफ केलेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण या 5ही ॲडजस्टमेंट अभ्यासलेल्या आहेत. पहिली बघा परत एकदा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, म्हणजे द ॲसेट रिअलाइज, ॲसेट विकल्या त्याचा इफेक्ट या ठिकाणी रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश आणि कॅशच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर या ठिकाणी सुनील ॲग्री टू टेक ओव्हर मोटार कार ₹70,000. सुनीलने मोटार कार टेकन ओव्हर केलेले आहे. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुनील अकाउंट आणि सुनीलच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. सेम तशीच तिसरी ॲडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या की या ठिकाणी अनिलने फर्निचर टेकन ओव्हर केलेलं आहे. मग रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय अनिल कॅपिटल अकाउंट आणि अनिल कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर चौथी बघा द डिझॉल्युशन एक्सपेन्सेस ₹10,000. मग डिझॉल्युशनचा खर्च पेड केला आहे आपण. फर्स्ट त्याची एंट्री बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट कंसात एक्सपेन्सेस 10,000 आणि कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट एक्सपेन्सेस 10,000. आणि पाचवी बघा महत्त्वाची ॲडजस्टमेंट, द क्रेडिटर वेअर पेड ₹22,500. क्रेडिटर पेड करायला सांगितलेलं आहे, त्याच्यासोबत आपल्याला बँक ओव्हरड्राफ्टचं काहीच सांगितलं नाही, म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट पण लॅबिलिटी आहे, संस्था बंद करतोय, म्हणून ॲसेट विकल्या की लॅबिलिटी पेड करायच्या. म्हणजे क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट दोन्ही पेड करा. मग त्याचा इफेक्ट आहे का, रिअलायझेशनच्या डेबिटला कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट रीपेमेंट. अशा पद्धतीने या 5 ॲडजस्टमेंट आपण बघितल्या. आता खाली सांगितले प्रिपेअर. सुरुवातीला बघितलं आपण रिअलायझेशन अकाउंट तयार केलं आहे 2 मध्ये, लक्षात घ्या. फर्स्ट स्लाईड आणि सेकंड स्लाईडमध्ये एका स्लाईडमध्ये बसत नाही म्हणून. त्यानंतर पार्टनर कॅपिटल पण तयार केलेलं आहे आणि कॅश अकाउंट पण खाली तयार केलेलं आहे. पहिल्यांदा बॅलन्स शीट सगळं ट्रान्सफर केलं, नंतर या 5 ॲडजस्टमेंट केल्या. आता प्रॉब्लेम टॅली कसा करायचा तो लक्षात घ्या, कारण या ठिकाणी प्रॉब्लेम टॅली करत असताना आपल्याला हे महत्त्वाचं पहिलं जे अकाउंट आहे ते रिअलायझेशन अकाउंट आहे. बघा डेबिट साईडला पहिल्या ॲसेट पाठवलेल्या 4,62,500 आणि नंतर या ठिकाणी परत डेबिटचेच बघा क्रेडिटर बँक ओव्हरड्राफ्टचे 42,500 आणि 10,000. म्हणजे डेबिट साईडची टोटल जास्त येते, ती येते आपली डेबिट साईडची बघा 5,15,000. म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटची टोटल जास्त येते 5,15,000.
तीच क्रेडिटला पाठवा 5,15,000 आणि वरच्या क्रेडिट साईडच्या सर्व अमाऊंट या ठिकाणी त्यामधनं लेस करा. म्हणजे 5,15,000मधनं सुरुवातीचं बघा रिलायन्सच्या वरती सुरुवातीला हे 45,000 12,500 3,15,000 हे वजा करा आणि खाली परत दिलेले लक्षात घ्या सेकंड स्लाइडला 70,000 60,000 हे वजा करून मग फरक येतोय 12,500. मग 12,500 हे आला, त्याला नाव दिलं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय लॉस. रिलायझेशनचा लॉस आला 12,500. मग या 12,500ला 3-2 मध्ये म्हणजे 5ने भागलं की या ठिकाणी भागाकार येतोय 2,500. मग 2,500 गुणिले 3 सुनीलला येणार 7,500. 2,500 गुणिले 2 अनिलला येणारे 5,000. अशा पद्धतीने आपण रिअलायझेशनचा लॉस सुनीलला 7,500 द्यायचा आहे, अनिलला 5,000 रुपये द्यायचा आहे. म्हणजे 12,500 भागिले 5 या पद्धतीने आपण 3:2 या रेशोमध्ये लॉस वाटलेला आहे. हा लॉस आता लक्षात घ्या, आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुनील बाय अनिल मग त्यांच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लॉस. म्हणजे लॉस आला की हा या ठिकाणी सुनीलचा लॉस सुनीलच्या डेबिटला 7,500, अनिलचा लॉस 5,000 अनिलच्या डेबिटला. बघा या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल टू रिअलायझेशन अकाउंट सुनील कंसात लॉस सुनीलचा 7,500 अनिलचा 5,000. अशा पद्धतीने लॉस रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. आता पार्टनर कॅपिटल क्लोज करताना लक्षात घ्या अनिलच्या क्रेडिटची टोटल किती ते लक्षात घ्या 1,50,000 आणि 12,000 1,62 1,62,000 डेबिटला घ्या. आता 1,62 मधनं 60,000 आणि हे 65,000 65,000 वजा करा लेस करा डिफरन्स येणार आहे 97,000 97,000. लक्षात घ्या 1,62 मधनं 65 65 गेले फरक आला 97,000 अनिलचा. तसंच आता सुनीलच्या क्रेडिटचे बघा 2,30,000 आणि 18,000 2,48,000 2,48,000 डेबिटला घेतले सुनीलचे फरक येतोय त्यामधनं बघा 70,000 आणि 7,500 वजा करा फरक येतोय तुमचा 1,70,500. त्याला नाव द्या टू कॅश अकाउंट. म्हणजे या ठिकाणी सुनीलचा फरक आला 1,70,500 अनिलचा फरक आला 97,500. मग पार्टनरच्या डेबिटला कॅश मग कॅशच्या क्रेडिटला बाय सुनील कॅपिटल बाय अनिल कॅपिटल. मग बघा कॅशच्या क्रेडिटला तुमच्या लक्षात येईल बाय सुनील कॅपिटल 1,70,500 बाय अनिल कॅपिटल 97,500. अशा पद्धतीने रिअलायझेशनचा लॉस पार्टनरच्या डेबिटला आणि पार्टनरचा जो काय फरक आलेला आहे तो कॅशच्या क्रेडिटला घेतलेला आहे. आणि मग तुमचं कॅश अकाउंट टॅली करायचं आहे. लक्षात घ्या डेबिटची बघा टोटल 5,000 आणि 3,15,000 3,20,000. क्रेडिटची बघा 10,000 42,500 1,70,500 आणि 97,000. क्रेडिटची पण टोटल इथे तुमची 3,20,000. तर या पद्धतीने तुमचं कॅश अकाउंट टॅली होतं आहे 3,20,000 3,20,000. ज्यावेळी कॅश अकाउंट टॅली होईल त्याचवेळी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स 10 पैकी 10 दिले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने हा एकदम सोपा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे की रिअलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट तयार करून व्यवस्थित असेट लायबिलिटी पोस्टिंग करायच्यात ॲडजस्टमेंट सॉल्व करायच्यात आणि या पद्धतीने टॅली करायचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही हा 5वा प्रॉब्लेम व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि व्यवस्थित सॉल्व करून घ्या. काही शंका असतील तर विचारा आणि तुम्हाला या ठिकाणी पहिले झालेले सुद्धा प्रॉब्लेम व्यवस्थित अगोदरच्या टॉपिकचे सुद्धा व्यवस्थित अभ्यासा. ज्या काय टेस्ट पण आपण देत आहोत त्या टेस्ट पण तुम्ही सॉल्व करा गुगल फॉर्मला. म्हणजे कुणाला काही शंका असतील तर विचारू
शकताय विचारा आणि सर्व प्रॉब्लेम झालेले तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. ठीक आहे. या ठिकाणी आपण डिझोल्युशनचा हा 5वा प्रॉब्लेम अभ्यासला. राहिलेले प्रॉब्लेम नंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी झालेला सर्व घटक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. ठीक. थँक्यू.